कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीतील ज्योतिबा देवस्थान हे अनेक भाविकांचे कुलदैवत असून त्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक डोंगरावरती हजेरी लावतात। श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सेवा करणे ज्योतिबा पुजाऱ्यांचे परम कर्तव्य आहे। आपल्या दारी आलेला श्रींचा भक्त उपाशीपोटी जाऊ नये हा त्यांचा पहिला प्रयत्न असतो। कितीही भाविक आले तरी त्यांची मनोभावे सेवा करणे हे त्यांचे परम कर्तव्य आहे। कोणत्याही प्रकारच्या दक्षिणेची अपेक्षा न करता ते निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा करत असतात। त्याचबरोबर आलेल्या भाविकांचा कुळाचार करून त्यातूनच आपली उपजीविका चालवणारे पुजारी कोणत्याही प्रकारच्या दक्षिणेची लालसा करत नाहीत। असे हे ज्योतिबा देवस्थान अपवादात्मक तीर्थस्थान आहे। यात्रेदरम्यान लाखो भाविक मंदिराला भेट देतात। या दरम्यान प्रत्येक भाविक आपापल्या पुजाऱ्याच्या घरातून उपाशीपोटी माघारी जात नाही। या सर्व भाविकांच्या जेवणाची सोय करणाऱ्या महिला पुजाऱ्यांचे खरंच आभार मानायला हवे। घरामध्ये कोणतीही दुःखद घटना घडली तरी ते त्या दुःखाला विसरून दारी आलेल्या भाविकांची सेवा करणे, त्यांची सोय करणे हे त्या पुजाऱ्यांचे पहिले कर्तव्य। लॉकडाऊनच्या काळातील बिकट परिस्थितीमध्ये देखील येथील पुजाऱ्यांनी देवाची सेवा केली व भाविकांचा कुळाचार देखील केला। आजकालच्या काळात देवाच्या नावावर पैशांचा बाजार मांडणाऱ्या देवस्थानाला ज्योतिबा देवस्थान व येथील पुजारीही अपवाद आहेत। आणि विशेष म्हणजे हे एकमेव देवस्थान आहे जेथील पुजारी वर्ग हे शासनाला देवस्थानातून वतनपट्टी भरतो।